नमस्कार, मी वृषाली पाटील आपला बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत करते। एक थॉट आला मनात की हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए। खरंच असं झालं तर म्हणजे दोन रँडम व्यक्ती एका रूममध्ये बंद झाल्या, चावी हरवली, आता बाहेर कसं पडायचं? म्हणजे हे सगळं माझ्या मनात आलंय कारण खरंच असं दोन व्यक्तींसोबत झालंय। अर्थात त्या सगळ्याच नेमका कसा एक्सपिरियन्स होता, काय होतं हे त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत। कारण आपल्या स्टुडिओमध्ये सुशीला सुजितची टीम आलेली आहे, अर्थात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि अजय कांबळे। हॅलो स्वप्नील दादा, पहिला प्रश्न तुला, कसा आहे सुजित? सुजित साधा सोपा आहे, सरळ मार्गी मराठी मध्यमवर्गीय मुलगा आहे, त्यामुळे तो चुकतो, घाबरतो, थोडासा भित्रा आहे, थोडासा अबोल आहे। जसं आत्तापर्यंत लोकांनी मला पाहिलं आहे, ऐकलं आहे तसा नाही आहे सुजित। तो थोडासा मितभाषी आहे, थोडासा अबोल आहे, पण चांगला माणूस आहे। तूही चांगला माणूस आहे। येस येस नाही नाही, अबोल या अर्थाने माझ्यासारखा नाही। सोनाली ताई, कशी आहे सुशीला? सुशीला अजिबात माझ्यासारखी नाही आहे। अजयनी तिला जशी लिहिली आहे ती खूप बोलघेवडी आहे, अतिशय उत्साही आहे। कोणालाही आपली मैत्रीण अशी असावी, आपली बायको अशी असावी, माझी बहीण अशी असावी, बाबा माझी सून अशी असावी, अशी वाटणारी आहे सुशीला। घराची जान, प्रसन्नता आणि मनात आलेलं सगळं, म्हणजे तिच्यामध्ये काही असा आडपडदा नाही आहे की थोडंसं तुला सांगीन, थोडं याला सांगीन, अशी नाही आहे ती। खूप मोकळी डाकळी आहे। क्या बात आहे, क्या बात। अजय, एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे। जेव्हा तू हा चित्रपट लिहिला आणि आता त्याचा चित्रपट झाला, न्याय देऊ शकले कथेला? सॉरी मी विचारते, पण माझ्या मनात हा प्रश्न आहे। आवडला हा प्रश्न। जसं स्वप्नील दादा म्हणाले की तो जसा नाही आहे तसा हा रोल आहे, आणि सोनाली मॅम साधारण तशा आहेत नाही आहेत मला अजून पूर्ण माहीत नाही, पण नॉर्मल आयुष्यात, पण अदरवाईज त्यांची जी इमेज आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर मला असं वाटतं त्यांना मिळालं। आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर, एक्स्ट्रोवर्ट, खूप बोलणारी। सो मला असं वाटतं की त्यांनी पूर्णपणे न्याय दिला, कारण दोघंही खूप उत्तम नट आहेत, त्यामुळे त्यांना त्या कॅरेक्टरची नुसतीच वरची लेअर नाही तर त्याच्या खालची लेअर, मागची लेअर, पुढची लेअर, सगळ्या लेअर्स त्यांना त्या गाठता आलेत असं मला वाटतं। खूप चांगली गोष्ट आहे। खरं तर चित्रपटाचा विषय एकदम वेगळा आहे। जेवढा साधा आपल्याला दिसतो तेवढा तो पोर्ट्रे करणं पण खूप कठीण असतं। तुमची जोडी देखील यावेळेला पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर येते, कसा अनुभव होता? खूप छान, खूप मस्त। हा सर्वायवल थ्रिलरचा जॉनर आहे, आणि सर्वायवल थ्रिलर म्हटलं की जे निकष असतात ते म्हणजे की जनरली एक व्यक्ती अडकते, इथे दोन माणसं अडकलेत, ती दोन माणसं स्त्री पुरुष आहेत। तर आपल्या नॉर्मल आयुष्यात एक स्त्री पुरुष एकत्र कुठेतरी अडकले म्हणजे काहीतरी गडबड आहे, असा जो एक बेस, तर त्याला छेद देणारा हा विषय आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दोन अडकलेली माणसं ॲक्टर्स म्हणून मी आणि सोनाली होते, त्याचा मला प्रचंड आनंद आहे, कारण अनेक वर्ष आम्हाला एकमेकांबरोबर काम करायचं होतं। या निमित्ताने तो योग आला, आणि इतकी वर्ष अनेक तिलाही फॅन्स विचारत आहेत, मलाही फॅन्स, की सोनालीबरोबर कधी काम करणार, सोनालीबरोबर स्क्रीन शेअर कधी करणार। मला असं वाटतं की त्या सगळ्यांना हा चित्रपट बघितल्यानंतर निर्धास्त वाटेल की अच्छा, म्हणून इतके वर्ष एकत्र काम करत नव्हते। इतकं चांगलं काम, इतकं चांगलं एकत्र येणं या चित्रपटाच्या निमित्ताने झालं असं मला मनापासून वाटतं। सोनाली अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहे, आणि तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याचं ॲब्सोल्यूट डिलाईट, आणि तिच्यामुळे माझं काम बेटर झालं पिक्चर। म्हणजे सेम पिंच, कारण आम्ही दोघांनी एकमेकांना ही स्क्रिप्ट जेव्हा वाचली आम्ही एकत्र, तेव्हा प्रसादनी आम्हाला दोघांना असं चॅलेंज दिलं होतं की अप्रतिम काम करायचं आहे तुम्ही दोघांनी, चांगलं लक्ष केंद्रित करा आणि सॉलिड परफॉर्मन्स पाहिजे। तेव्हा आमचं झालं होतं बघून घेईन, स्क्रीनवर बघून घेईन। तर आम्ही अक्षरशः बघून घेतलं आहे एकमेकांना, तर आमची टसल आहे अक्षरशः ती कुठल्या अर्थानं ते सिनेमात कळेल प्रेक्षकांना। नक्कीच नक्कीच। खरं तर हा खूप वेगळा विषय, आणि कॉमेडी रोल करणं खूप कठीण असतं। म्हणजे त्यात तुमचं टायमिंग, सेन्स ऑफ ह्युमर सगळंच असतं, म्हणजे प्रेक्षकांना ते आवडलंही पाहिजे। तर त्या संदर्भात कसं, कारण आतापर्यंत वेगवेगळे तुमचे दोघांचेही आम्ही रोल्स बघितलेले आहेत, कॉमेडी रोलसुद्धा बघितलेले आहेत, पण यात काय वेगळेपण आहे? मला असं वाटतं कॉमेडी म्हणजे काय असतं ग, की त्या विषयाचा ताजेपणा पाहिजे, कलाकारांच्या अभिनयात ताजेपणा पाहिजे, आणि आपल्याला कधीकधी त्या सिच्युएशनमुळे खुदकन हसू आलं पाहिजे। तर त्यासाठी प्रसंगवधान राखायला पाहिजे कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, कारण कुठलाही विनोद असा लांब पल्ल्याच्या डायलॉगनी घडत नाही। त्यामुळे अजय आणि प्रसादनी ज्या सिच्युएशन्स आमच्यासाठी क्रिएट केल्या आहेत, आणि त्यामध्ये स्वप्नील सुजित जसा वागतो आणि
सुशीला जशी वागते ते पाहून आपल्याला खूप मज्जा वाटते. तर ते बघताना प्रेक्षकांना असं होणार आहे, यार माझी ना बायको सेम अशी वागते. तर हे जे माणसाला रिलेटेबल वाटणं आहे ते आमच्या सिनेमात खूप म्हणजे मला असं वाटतं ते शक्तिस्थान आहे सिनेमाचं. आणि आम्हाला दोघांना करताना ते मनात लक्षात ठेवावं लागलं की आता आपण बसू, जरा सीन बनवू वगैरे, असलं कधी झालं नाही. ते जे काही काम होतं ते ह्या डिपार्टमेंटनी कडक करून टाकलं होतं. त्यामुळे प्रसादही खूप क्लिअर होता. आपण जेव्हा सजेशन विचारतो तेव्हा हां घे किंवा ए नको हे तो पटकन म्हणू शकायचा. तर आम्ही सहज जितके राहू शकू ॲक्टर्स म्हणून तितकं राहायचा प्रयत्न केलेला आहे. कारण माणसाला हसवणं खूप अवघड असतं, प्रचंड अवघड गोष्ट आहे ही. आणि कधी कधी आपल्याला सांगताच येत नाही की साधं सोपं काम म्हणजे काय. म्हणजे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला पाहिजे, म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमची तयारी पण पाहिजे हसण्याची. डेफिनेटली डेफिनेटली. ते सगळं डोक्यात ठेवलंय, आता बघूया. नाही नाही, नक्कीच नक्कीच डेफिनेटली फर्स्ट डे फर्स्ट शो पासूनच हाऊसफुल येईल याच आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अजय, मला तुला विचारायचं आहे, एक आयडिया आपल्या डोक्यात येते आणि ती आयडिया पेपरवर उतरवायची, पूर्ण पिक्चर क्रिएट करायचा. तू रुईयाचा आहे आणि तुझा पहिलाच चित्रपट आहे आणि एवढी दिग्गज मंडळी तुझ्या आजूबाजूला होती. काय आव्हान इतकंच होतं की या कथेचा जीव खूप छोटा आहे, 2 लोक अडकले. सो जीव छोटा असताना त्याचा एक 2 तासाचा सिनेमा, हा 90 मिनिटाचा सिनेमा आहे, पण 2 अंक होतील असा सिनेमा बनवणं हे आव्हान होतं. आणि दुसरी गोष्ट, हे दोघं एका खोलीत अडकलेले असताना बाहेर काय गोंधळ घडेल हा गोंधळ क्रिएट करणं किंवा हा गोंधळ तयार करणं, आणि हे आत राहून काय गोंधळ घालतील. सो मला असं वाटतं दोन्ही ठिकाणचा गोंधळ तयार करणं आव्हान होतं. कारण प्रसंगानुरूप घडणारा विनोद आहे, त्यांच्या वृत्तीतनं त्यांच्या स्वभावातनं येणारा विनोद आहे, त्यात कुठेच असं पंचलाईन नाही आहे. सो त्यांच्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं मला जास्त गरजेचं वाटलं आणि ते आव्हानात्मक होतं. नक्कीच. सेटवर तूच तसा ज्युनियर होता, यांनी रॅगिंग केली तुझी? सेटवर माझ्यापेक्षा ज्युनियर असतील काही. आणि आमचं काय गुणगान करू, आम्ही इतकी चांगली माणसं आहोत. आम्ही कुणाचं रॅगिंग घेणार बिचारे. नाही, सोनाली मॅम आणि मी सेटवर मोजून 8 ते 10 लाईन बोललोय. पण ते कशासाठी बोललोय ते तुला दिसेलच. तो आहे सिनेमात. तो आहे सिनेमात, तो सिनेमात आहे. तो आमच्या दोघांबरोबर प्रसाद ओक सिनेमात आहे. प्रसादनी काम पण केलं. 5 भूमिका आहेत ना त्यांच्या? नाही, 5 भूमिका नाहीत. 5 भूमिका ते करतायत की दिग्दर्शक आहेत, कथा, या अर्थाने 5 भूमिका. चित्रपटात त्यांची एकच भूमिका आहे, बाबा. प्रसाद नखाते गुरुजी. प्रसाद आहे, अजय आहे, सुनील तावडे आहेत, रेणुका दफ्तरदार आहेत, राधा सागर आहे. एका अत्यंत गोड भूमिकेमध्ये अमृता खानविलकर आहे. ती काय कशी वगैरे तुम्हाला पिक्चरमध्ये कळेल. अपार्ट फ्रॉम दॅट नम्रता संभेराव आणि अथर्व सुदाम यांचे अत्यंत गोड कॅमिओज आहेत. आणि अर्थात शेवटी गश्मीरचं प्रमोशनल गाणं आहे. सो पॅकेज आहे. नक्कीच. म्हणजे एक गोष्ट या सिनेमाची हळूहळू उलगडण्यात आलेली आहे. आणि म्हणजे आधी एक आयडिया हवा आली की असा चित्रपट येतोय, मग टीजर, मग ट्रेलर, मग एक गाणी आहेत. म्हणजे उत्सुकता अशी शिगेलाच ती पोहोचत चाललेली आहे. आणि 18 तारखेला आता चित्रपट येतोय, त्याच्यामुळे नक्कीच भरभरून याला प्रतिसाद मिळेल. आपण जेव्हा एक कॉलेज रियुनियनला भेटतो तेव्हा आपण म्हणतो आपण कॉलेजमध्ये असं केलेलं, तसं प्रत्येक फिल्मचे देखील एक किस्से असतात शूटिंग दरम्यान. तर ते किस्से काही शेअर करू शकाल? मला असं वाटतं किस्सा शेअर करताना मी असं सांगेन की या चित्रपटामध्ये जी गंमत घडते ते तुमच्या माझ्या म्हणजे तुझ्या माझ्या घरात घडणारे किस्से आहेत. आणि ते किस्से आम्ही खूप एन्जॉय केले. कारण आपल्या आयुष्यात रोज अनेक घटना घडत असतात ज्याच्यावर आपण एका पद्धतीने रिॲक्ट होत असतो. तर आम्ही दोघांनी हा विचार केला शूट करताना की अरे ह्याच्यावर जर असं रिॲक्ट झालो असतो तर कदाचित ह्याचा आउटकम असा झाला नसता. तर ते जेव्हा आपण रिॲक्शन बदलतो तेव्हा त्याचा आउटकम पण बदलायला सुरुवात होते. आणि ती गंमत फार गोड पद्धतीने अजयनी आणली आणि प्रसादनी ती सांगण्याचा प्रयत्न केला, गोष्ट उलगडून सांगताना. त्यामुळे सेटवरच्या गमती जमती सांगायला मला तुला गोष्ट सांगायला लागेल आणि दुर्दैवाने गोष्ट मला तुला सांगता येणार नाही. पण मी इतकंच सांगेन की या चित्रपटाच्या पटकथेत घडणारा प्रत्येक संवाद, प्रत्येक प्रसंग हा तुझ्या माझ्या घरातला आहे. या सगळ्या अडचणी तुझ्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी आहेत. फक्त त्याच्यावर ही 2 माणसं रिॲक्ट वेगळी होत आहेत आणि त्यामुळे नाट्यही घडतंय, सिनेमाही घडतोय आणि काहीतरी गोड आउटकमही निघतोय.
नक्कीच नक्कीच आम्ही तो गोड आउटकम नक्कीच पाहू. सोनाली ताई, तुझी ओळख अन्नपूर्णा म्हणून आहे, मग या सेटवर काय काय मेजवानी यांना मिळाली? अगं कसली मेजवानी स्वप्नील सांगत होता तेव्हा मला आठवलं की आम्ही वेगळ्या पद्धतीने अडकलोय. कारण या सिनेमाचं शूटिंग म्हणजे माझं आणि स्वप्नीलचं शूटिंग ज्या बिल्डिंगमध्ये झालं ती नवी बिल्डिंग होती आणि संपूर्ण आमच्या टीमनी रिक्वेस्ट केलेली होती, त्या बिल्डरनी जे काही केलं असेल ते, पण ती लिफ्ट जी होती त्या बिल्डिंगची ती सुरूच झाली नाही. त्यामुळे हे आमच्या लक्षात आहे की ती लिफ्ट स्वतः एकटीच अडकून बसली होती आणि आमचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही सगळे मजले चढून वर जायचो. आम्ही तर जायचोच, पण सामान घेऊन येणारे आमचे केटरर्स, स्पॉट असिस्टंट्स, लाईट बॉईज सगळेजण आपापलं सामान घेऊन, कॉस्ट्युम घेऊन सगळे रोज चढतायत, सगळे रोज उतरतायत जिन्यानी. हा एक्सरसाइज आम्ही रोज केला आणि शूटिंग संपल्याच्या नंतरच्या आठवड्यात लिफ्ट सुखरूप सुरू झाली. कारण त्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे की ती नवी बिल्डिंग आहे, म्हणजे जस्ट बांधून कंप्लीट झाली आहे, लोक राहायला आले आहेत नाही आले आहेत, ही गोष्टीची रिक्वायरमेंट. आता परत का ते तुला चित्रपटात कळेल. हे असं ना, म्हणजे असं गोल गोल, म्हणजे असं इथपर्यंत जाऊ दे, मी नंतर सांगतो तुला. हे असं ठीक आहे, पण आम्ही आता ह्याच्यामुळे सांगता येते नाही तर म्हणजे सलग साधी सोपी गोष्ट असते तर तुला सांगितलं असतं. कारण अजूनही पण आम्ही शपथ खोटं बोलत नाहीये, त्यांनी सांगितलं हे दोघं जण अडकलेत, हो की नाही. आणि अजूनही तुला किंवा लोकांना अजूनही आम्ही हे सांगितलं नाही की हे दोघे एकमेकांचे कोण आहेत. अजूनही लोक त्यांचे काय म्हणतात, त्यांचे निकष लावतायत की अमुक असतील तमुक असतील. मला परवा कोणतरी म्हणलं की मला माहिती आहे तुम्ही कोण आहात. म्हणलं हां कोण आहात, तर म्हणे की ती बाई आहे, म्हणजे ती बायको आहे कोणाची तरी, आणि तू तिच्या नवऱ्याचा मित्र आहेस आणि तिच्या नवऱ्याचा मित्र त्या नवऱ्याच्या बायकोवर लाईन मारायला तिकडे आलाय. म्हटलं ब्रिलियंट. म्हटलं मी अजयला सांगतो की पार्ट 2 मध्ये हे कर. मला कारण असं नाहीये, हा साध्या वेशातला पोलीस आहे. अच्छा, असं मला कोणीतरी सांगितलं. तर ठीक आहे, आपण सगळं मान्य करूया. 18 तारखेपर्यंत कळेल. आणे दो. भारी वाटत असेल ना, म्हणजे कथा एकदम वेगळी आहे आणि लोक असे आतापासून अंदाज लावतायत. आमच्यासाठी खूप उत्साह वाढवणार आहे. कारण याचा अर्थ आम्ही ज्या पद्धतीने चित्रपट पोचवण्याचा प्रयत्न करतोय तो पोचतोय, लोक ते बघतायत, ऐकतायत, आणि आमच्यासाठी मेकर्स म्हणून किंवा टीम म्हणून आमच्यासाठी ही एनर्जी देणारी, ऊर्जा देणारी गोष्ट आहे की अच्छा म्हणजे चला अजून करूया, लोकांपर्यंत सिनेमा पोचवूया. आणि आमची सगळी टीम खूप खूप एनर्जीने ही फिल्म पोचवते लोकांपर्यंत, ह्याचा फार आनंद वाटतो. नक्कीच. प्रसाद ओक डिरेक्टर म्हणून काम करतोय तुमच्यासोबत, कसा अनुभव होता? स्वप्नील, तू स्वतः पण निर्माता आहेस या चित्रपटाचा. प्रसाद ओक सोबत काम करताना कसं वाटलं? खूप छान. प्रसाद ब्रिलियंट ॲक्टर आहे, हे जगजाहीर आहे. पण प्रसाद अत्यंत उत्तम दिग्दर्शक आहे. त्यांनी त्याच्या आधीच्या कलाकृतींमधनं हे दाखवून दिलं आहे. म्हणजे कच्चा लिंबूला नॅशनल आहे. कच्चा लिंबू असेल, चंद्रमुखी असेल, हिरकणी असेल, कच्चा लिंबूची हिरोईन इथे बसलेली आहे. सो ती अजून जास्त त्याच्यावर प्रकाश टाकेलच. पण निर्माता म्हणून सांगतो की प्रसाद अत्यंत प्रोड्युसर फ्रेंडली डिरेक्टर आहे. ओके. की त्याला जे हवं आहे, त्याला जे नको ते तो आधी निर्मात्यांना सांगतो. तो निर्मात्यांच्या बाजू, म्हणजे निर्मात्याची बाजू समजून घेणारा डिरेक्टर आहे, जे फार गरजेचं असतं निर्मिती करताना. आणि तो त्याच्या गोष्टीशी अत्यंत प्रामाणिक राहून तो ती गोष्ट उत्तमपणे सांगणारा दिग्दर्शक आहे. ही इज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. अरे एखादा किस्सा सुद्धा प्रसाद इतकं छान खुलवून सांगतो ना. म्हणजे असं एकदा दोनदा झालेलं आहे की संजय मेमाने आम्हाला रागवला, आमचा DOP आणि वन ऑफ द प्रोड्युसर्स, की अरे यार काय चाललंय तुमचं, तर आमचं असं व्हायचं, थांब प्रसाद एक किस्सा सांगतोय. तो फार छान रंगवून सांगतो आणि त्याची ती शैली आहे की त्याला एखादा सीन पण मस्त बांधायला आवडतो. आणि डिरेक्टरनी ना काही जणांची अशी स्टाईल पण असते की 10 टेक घेऊन ठेवूया वेगवेगळे आणि मग एडिटिंग टेबलवर बघू ना. तर प्रसाद असा काय म्हणतात पसरवणारा नाहीये. त्याला दिग्दर्शन करताना ह्याचा अंदाज असतो की त्याचं परिमाण की मला काय हवंय, आणि हे दिग्दर्शकाला माहिती असणं फार गरजेचं असतं. नाही तर आम्ही काय सांगू तेवढे व्हेरिएशन देत राहू, पण मग एडिटिंग करताना त्यांचीच धावपळ होते. तसं नाहीये प्रसादचं. तो बऱ्यापैकी प्रिसाईज आहे की हां हे कर किंवा हे करू नकोस. क्या बात आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे जॅकेट्स ही काय थीम आहे? आज अजय तूच सांगून टाक, काय तुझ्या मनात आहे? आम्ही मंजिरीला खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्यात कारण ही तिन्ही डिझाईन केली. म्हणजे डिझाईन मंजिरीच आहे, पण याचा थॉट अजय सांगेल. बेसिकली हे एका बाजूला डेनिम आहे, एका बाजूला पिंक आहे. सो प्रत्येकामध्ये एक सुशील असतो
प्रत्येकामध्ये एक सुशीला असते आणि प्रत्येकामध्ये एक सुजित असतो. मॅस्क्युलिन आणि फेमिनिन. ओके. प्रत्येकामध्ये एक पुरुष आहे, प्रत्येकात बाई आहे. पिक्चर बघताना तुमच्या लक्षात येईल की फक्त पात्र नाही आहेत, या दोन वृत्ती आहेत. म्हणजे कदाचित तुला पिक्चर बघून असं वाटेल तुला की अरे मी सेम सुजित आहे, मी अशीच वागते घरी. तर कुठल्या तरी एका पॉइंटला त्या दोन व्यक्तिरेखा म्हणून थांबतात आणि त्या वृत्ती होतात. एक्झॅक्टली. म्हणजे ते बॉईश किंवा गर्लिश असं नाही, ती वृत्ती आहे. स्वप्नील जे म्हणतोय की कधी कधी मी मुलगी असले तरी मी सुजित सारखं रिॲक्ट होते, किंवा हा मुलगा असला तरी त्याला सुशीलासारखं वाटू शकतं. हे या सिनेमातनं सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे. तर प्रत्येकामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे मॅस्क्युलिनिटी आहे म्हणजे फेमिनिटी पण आहे. फेमिनिटी म्हणजे व्हॉट एव्हर दॅट फेमिनिटी स्टँड्स फॉर, या अर्थाने इमोशन म्हणून. काय होतं, फारच उत्सुकता आणली. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत कार्यक्रमाच्या. प्रेक्षकांना काय सांगणार? 18 तारखेला चित्रपट रिलीज होतोय, काय सांगशील? साधं सोपं. 18 एप्रिलपासून आमचा चित्रपट सुशीला सुजित चित्रपटगृहात दाखल होतोय. चित्रपटगृहाची दारं उघडत आहेत 18 एप्रिलपासून. तुम्ही सगळ्यांनी मराठी मनाची दारं मराठी चित्रपटांसाठी उघडूया. चित्रपटगृहात जाऊन सुशीला सुजितचा आनंद घेऊया. सुशीला काय सांगणार? मी असं सांगेन की इतकी वर्ष तुम्ही सगळेजण आमच्या कलाकृतींवर भरभरून प्रेम करताय, इतका सुंदर प्रतिसाद देताय, जेणेकरून आम्हाला नवनवीन प्रयोग करायला उत्साह येतो. तर यापूर्वी तुम्ही कधीच मला अशा भूमिकेत पाहिलेलं नाहीये, ना स्वप्नीलला अशा भूमिकेत पाहिलंय. यापूर्वी तुम्ही कधीच असे मनमुराद हसला नसाल. खूप दिवस झाले. आता लॉकडाऊनचं वगैरे मळं पूर्ण काढून टाकूया आणि सुशीला सुजित बघूया, मनसोक्त हसूया आणि छोटंसं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय तो सिनेमा. तो प्रयत्न आपल्या जगण्यात आणूया. नक्की बघा 18 एप्रिलपासून सुशीला सुजित. अजय, तू काय सांगशील? मला असं वाटतं यात एक जे अडकले पण आहे, जे प्रत्येकाचं आहे. कोणीतरी नात्यात अडकलंय, कुणीतरी जबाबदाऱ्यांमध्ये अडकलंय, कुणीतरी भावनांमध्ये अडकलंय, कुणीतरी व्यक्तींमध्ये अडकलंय. सो मला असं वाटतं अडकले पण ही आता एक भावना होऊ शकते या सिनेमानंतर, जी घटना आहे. सो म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी हा सिनेमा पाहावा. क्या बात आहे. तुम्ही इथे आला, तेवढ्या छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट चित्रपटासाठी. थँक्यू सो मच. आणि TV9चे पण खूप खूप आभार. थँक्यू वृषाली. आणि यासोबतच आपल्या बायोस्कोपमध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन चित्रपटाच्या टीमसोबत. तोपर्यंत पाहत राहा TV9 मराठी.